कृषी योजनांचे मूल्यमापन, गैरप्रकार तपासणी सोबत गुणवत्ता, योग्यता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकनही आवश्यक। सोयाबीन शिवारात पाण्याचा ठाण मांडून शेतकऱ्यांचे अभिनव आंदोलन, शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या मानधनात आणि विविध भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ। शेतकरी हिताशी निगडीत कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी पाहू। बीड जिल्ह्यातील 15 मंडलात अतिवृष्टी तर आष्टीत 51 जण पूर पाण्यात अडकले। बचाव कार्य वेगाने सुरू। मृतसंधारण कामांवरील अधिकार मागे घ्या, कृषी अधिकाऱ्यांची प्रधान सचिवांकडे मागणी। दामणी गावात शेतकऱ्यांचा सामूहिक सिंचनासाठी 25 HP ऑफ ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प, शाश्वत शेतीसाठी आदर्श उपक्रम। वळसे पाटील यांचे वक्तव्य। अतिवृष्टीमुळे शेतीला फटका, शेतकरी संकटात, राज्य व केंद्र सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी। परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले। 55 मंडलांमध्ये सोमवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद। पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क।